हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या म्हणीचा खजिना आज आपण उघडणार आहोत. प्रत्येक म्हणीमागे एक सुंदर अर्थ आणि जीवनाला दिशा देणारा संदेश दडलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओ चालू करू. आते तिथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थोडे थोडे साठवल्यास मोठा साठा होतो. जसे करणे तसे भरणे, जसे कर्म तसे फळ मिळते. नाचता येणं अंगण वाकडे म्हणजे स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे. शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे थोड्यावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज येतो. हातचे सोडून पळत्याच्या पाठी म्हणजे खात्रीची गोष्टी सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे. एकीचे बळ मोठे म्हणजे एकजूट असेल तर मोठी कामे होतात. जिथे इच्छा तिथे मार्ग म्हणजे इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्की सापडतो. संकटातच मित्राची परीक्षा म्हणजे खरा मित्र संकटात ओळखला जातो. घरचा जोगे जोगडा परचा सिद्ध म्हणजे घरच्या माणसाची किंमत कमी वाटते. उंठाच्या तोंडी जिरे म्हणजे गरजेपेक्षा खूप कमी. चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे दोषी माणूसच इतरांवर आरोप करतो. नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे नाव मोठे पण गुणवत्ता कमी. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. अडलाहारी गाढवाचे पायधरी म्हणजे अडचणीत कोणाचीही मदत घ्यावी लागते. आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे आधी अन्न मग इतर गोष्टी. दुधाने तोंड पोळले की मग ताकही फुकून पितात म्हणजे एकदा फसवल्यावर माणूस सावध होतो. घाईचे काम शैतानाचे म्हणजे घाईत केलेले काम बिघडते. प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न केल्यास यश मिळते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे अतिशहाणपणा नुकसानकारक ठरतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरड्या पाषाण म्हणजे दुसऱ्यांना उपदेश करणे सोपे पण स्वतः आचरण करणे कठीण. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे संकटाच्या वेळी चुकीचे निर्णय घेतले जातात. मनात एक ओठात येत म्हणजे मनात काही आणि बोलण्यात काही वेगळे असणे. आंधळा आदळतो कुत्रा पीठ खातो म्हणजे एकाचा फायदा दुसरा घेतो. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे भांडणासाठी दोन्ही बाजू जबाबदार असतात. सावध राहिला तोच वाचला म्हणजे सतर्क राहिल्यास संकट टाळता येते. चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणजे दोषीला सोडून निरपराधाला शिक्षा. जागता राजा झोपता भिकारी आळशीपणामुळे नुकसान होते. हाताच्या कंगनाला आरसा कशाला म्हणजे स्पष्ट गोष्टीसाठी पुराव्याची गरज नसते. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे टीका करणाऱ्यामुळे आपले दोष समजतात. जशी संगत तशी रंगत म्हणजे जशी सोबत तसा स्वभाव बनतो. अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे आपल्या उत्पन्नानुसार खर्च करावा. संकटे आली की धैर्य दाखवावे म्हणजे कठीण प्रसंगी खंबीर राहावे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे वाईटापेक्षा कमी वाईट पर्याय निवडणे. नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे
प्रसिद्धी मोठी पण गुणवत्ता कमी. शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे समजूतदार व्यक्तीला थोडक्यात सांगितले तरी समजते. दुरून डोंगर साजरे म्हणजे दूरच्या गोष्टी आकर्षक वाटतात. आपला हात जगन्नाथ म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. कष्टाशिवाय फळ नाही म्हणजे मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. अज्ञान हेच दुःखाचे मूळ म्हणजे ज्ञानाच्या अभावामुळे अडचणी निर्माण होतात. जिथे इच्छा तिथे मार्ग म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतो. भुकेल्याला कोंडा आणि झोपल्याला धोंडा म्हणजे गरजेनुसारच गोष्टीचे महत्त्व असते. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत म्हणजे दोन बलवान व्यक्ती किंवा हट्टी व्यक्ती एकत्र नांदू शकत नाहीत. वेळ अमूल्य आहे म्हणजे वेळेचा सदुपयोग करावा. एका दगडात दोन पक्षी म्हणजे एका कामातून दोन फायदे होणे. हॅलो फ्रेंड्स, तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तसेच कमेंट देखील करा. थँक्यू.